तर आळंदी येथे इंद्रायणी नदीमध्ये वाहून जाणाऱ्या तरुणाचे प्राण राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन पथक अर्थातच एनडीआरएफने आता वाचवलेले आहेत। आज सकाळी 12 वाजता आळंदी येथील इंद्रायणी नदी पात्रात एक तरुण वाहून जात होता। त्याला वाचवा म्हणून इंद्रायणी नदीच्या पुलावरती आरडाओरड सुरू झाली। ही गोष्ट एनडीआरएफ पथकाच्या लक्षात येताच एनडीआरएफच्या जवानांनी नदीत उडी मारत तरुणाचे प्राण आता वाचवलेले आहेत। हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलाय। याशिवाय आषाढी वारी आज देहू आणि आळंदी या ठिकाणांना मार्गस्थ होतीये, त्यामुळे एनडीआरएफचं पथक जे आहे ते इंद्रायणी नदी काठी तैनात करण्यात आलेलं आहे आणि याच पथकातील जवानांकडून नदीमध्ये वाहून जाणाऱ्या तरुणांचे प्राण सुद्धा आता वाचवण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे यांच्याकडून घेऊयात। गोपाळ, तरुणाला वाचवण्यात आलेले आहे, सध्या या तरुणाच्या प्रकृती संदर्भात काय माहिती मिळतेय आणि कसं हे बचाव कार्य पार पडले? सध्या छत्रपती ज्ञानेश्वर माऊली त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज यांची पालखी जी आहे ती पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे आणि ह्या सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी आणि जे भाविक आहेत ते आळंदी आणि देहू या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि ह्या दोन्ही तीर्थस्थळामधून इंद्रायणी नदी वाहते आणि इंद्रायणी नदीकाठी मोठ्या प्रमाणात जे भाविक असतात त्याचबरोबर वारकरी असतात ते आचमनासाठी येत असतात। अशातच एक तरुण इंद्रायणी नदीमध्ये वाहून गेला होता आणि त्याला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी लोक आरडाओरड करत होते आणि त्या ठिकाणी एनडीआरएफचे पथक देखील तैनात होतं। तर एनडीआरएफच्या जवानांनी लगेच नदीमध्ये उडी मारून त्या तरुणाचे प्राण वाचवले आहेत। एनडीआरएफच्या पथकाला हा मोठं यश आलेलं आहे। सध्या हा जो तरुण आहे हा सुखरूप आहे। निश्चितच धन्यवाद गोपाळ दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी। तर तरुणाला वाचवण्याचा संपूर्ण थरार या ठिकाणी कॅमेऱ्यात कैद झालेला आहे आणि त्या दरम्यानची ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। हा तरुण इंद्रायणी नदीच्या पुरात वाहून चालला होता आणि त्याला आता वाचवण्यात आलेला आहे। आळंदीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। भाविकांनी इंद्रायणी नदी पात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात आहे। एक तरुण वाहून जाताना आपण पाहिला, त्याला वाचवण्यात यश आलं। मात्र अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेतली जाते। नदीपात्रात कुणीही उतरू नये असं देखील सांगितलं जातंय, तसं आवाहन एकंदरीत केलं जातंय। पाण्याची पातळी सातत्यानं वाढतानाच पाहायला मिळते आणि त्यामुळे सतर्कता बाळगण्याचं आवाहन केलं जातंय। सध्या आपण जर बघितलं तर इंद्रायणी काठी मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविकांची गर्दी आहे, मात्र इंद्रायणीत उतरू नये हेच आवाहन आहे।